नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि पुन्हा एकदा आपण आलोय खाडीवरती। पण इकडे बघताय धुकं एवढं आहे ना, असं वाटतं आकाशात उतरलोय की काय। खूप सारं धुकं आहे, अजिबात खालती पाणी पण दिसत नाही, एवढं धुकं आहे। तर परवा आपण आलेलो खाडीवरती, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, मस्तपैकी तांबोशा कॅच झालेला इकडे। तर आज बघूया काय आहे का। काल आलोच नाही, काल थोडंसं काम होतं त्याच्यामुळे काल इकडे तिकडे आलो नाही। तर आज बोललो सकाळी थोडीशी फिशिंग करूया, त्याच्यानंतर बाकीचे प्लॅन बघूया काय लागतंय का। सेटअप लावूया आणि गरवूया। पाणी तर आहे साधारण, सुकती आता लेट गेली, साधारण 8-8:30ला सुकती गेली, म्हणजे 10-1 वाजता पाणी टर्न होईल। वातावरण बघा काय कळतं तुमका नाही, ती बघा तिकडची साईड एकदम ब्लर ब्लर दिसते, फक्त डोळ्यांनी पण दिसत नाही, एकदम बघितलं तर दिसते। दाटले रेशमी धुके धुके असं विषय आहे आजचो। आणि बॅकग्राऊंडला आवाज बघा, परवाचा व्हिडिओ मी जेव्हा एडिट करायला घेतला ना, तेव्हा मग आवाज बघितला ना बॅकग्राऊंडला, एवढा खतरनाक आवाज होता पक्ष्यांचा, जबरदस्त। हे कुकडूस कायम ओरडत असतात। कुकडूस मीन्स तांबट पक्षी। तर ह्या सीझनला आता जंगलात गेलात ना इकडे तिकडे, तर हा आवाज तुम्हाला येणार। आजोरा दुसरं आणलो, मेजर क्राफ्ट इंद्रा 9 फूट। चला बघूया, सुरुवात करून कास्टिंगला। लावलाय हार्ड लूरच पहिला। पाण्याला करंट आहे खालच्या साईडने। खडपावर जेव्हा पाण्याला करंट असेल ना, तेव्हा तांबूशी लागण्याचा चान्स असतो खाडीकडे, कारण तांबूशी अशी झोतामध्ये थांबते जास्त करून। धुक्यात लूर दिसत नाही माशांना। धुकं कधी जाते काय आयडिया नाही। वातावरण क्लिअर काय होते काय माहिती। मित्रांनो, मागचा 1 तास कास्टिंग करतोय, पण काय स्ट्राईक नाही अजिबात। एक कोकर फक्त फॉलो करून गेली, मारून गेली, बाकी काय स्ट्राईक नाही आहे। परफेक्ट टायमिंग मॅच झाला ना पाण्याचा, तर मासे पटापट लागतात। मित्रांनो, लागला, बऱ्याच वेळानंतर मासा लागला। तांबूशीच आहे, पण चांगल्या साईजचे आहे, जाणती एकदम। बोललो ना उशिरा स्ट्राईक होतील पाणी सुकल्याच्या नंतर। तांबूशीच आहे, तुटली शर्ट यार मित्रांनो, मोठी साईज होती। हुक प्रॉपर सेट नाही झाला होता, साईडला कुठेतरी लागला होता असेल, आणि ताकद पण खूप लावत होती, त्याच्यामुळे सुटला हुक असेल। लागला मित्रांनो, परत एकदा लागला, रबरवरती लागलाय। तांबूशीच असेल, चांगली साईज आहे, पण ही एवढी नाही, मगाची खूप भारी होती। कडक साईज, मगाची ह्याच्यापेक्षा मोठी होती। हा एक बेस्ट कलर आहे, हा बघा, ट्रान्सपरंट असतो थोडासा, थोडेसे खाली क्रिस्टल्स असतात आणि पिंक शाईन असते। 1 नंबर रिपोर्ट होतो ह्याला, पण मासा चांगला धरतो। चला, एक मासा तरी पकडला। तर मित्रांनो, फिशिंग थांबवली, बरेच वाजलेत, 9:30 वाजलेत मला वाटतं। तर हा एक मस्तपैकी कॅच झाला, एक तांबूशी लागली आणि एक सुटून गेली ना, ती ह्याच्यापेक्षा मोठी होती।
ही तरी पण नाही म्हटलं तरी 1.5 किलोची साईज आहे आणि सुटून गेली ती 1 किलोच्या वरती होती. चांगला पीस होता एकदम, तो सुटला कसा तरी. तर मित्रांनो चला, तर आपल्याला कुकिंगसाठी एक मासा पाहिजे होता, तो पकडला आणि मग आता इकडे आलोय मस्तपैकी कुकिंग करायला. तर आज ना मस्तपैकी तांबोशी कौल फ्राय बनवूया आणि त्याच्या जोडीला खेकडे पण आणले 4. तर ही पकडली आपण तांबोशी मस्तपैकी. एक सुटली पण एक आपल्याला खूप झाली. ही बघा, चांगला पीस आहे, जवळजवळ 800 ते 900 ग्रॅमचा पीस आहे, जबरदस्त. तर मस्त खवळ वगैरे काढतो आणि कापतो लगेच. या पिशवीमध्ये खेकडे 4 खाडीतले पाण्यात ठेवलेत, थांबा, जिवंत आहेत, मीडियम साईजचे आहेत. हे बघा, पाण्यात गेला तर दगडात घुसला तर भेटणार नाही आणि व्हाळा तक्क्या खाडीतले खेकडे व्हायचे मग. तर ही बघा खवळं वगैरे काढून घेतलीत मस्तपैकी. आता पीस करूया. तर हे बघा एकदम मस्तपैकी पीस पडलेत. हे 4 खेकडे आहेत मस्तपैकी, चांगल्या साईजचे आहेत, जिवंत होते, मारले त्यांना मी आता. तर मस्तपैकी क्लीन करतो लगेचच, वरचं कवच काढून टाकतो आणि मसाला लावूया मस्तपैकी तांबोशीला पण आणि खेकड्याला पण. खेकडे पण मस्तपैकी क्लीन करून घेतलेत एकदम चांगले. तर काही खेकड्यांचे डेंगे घळले, हा बघा कसला डेंगा आहे, मस्त आहे. आणि मांस बाहेरच आलेलं दिसतंय. आता आतमध्ये मांस आहे काय, नंतर बघूया. ह्याला भाजूया नंतर, हे घळलेले डेंगे ते भाजूया. आता मसाले लावतो लगेचच एकत्रच डायरेक्ट. हे लिंबू आधी पिळूया जरा, आलं लसूण पेस्ट, मीठ आहे. खेकड्यांना काही मीठ जास्त असं लागणार पण नाही, खेकड्यांना गरज पण नसते मिठाची. मिरची पावडर, हळद टाकूया थोडीशी, गरम मसाला आहे, हा चिकन मसाला आहे. एकत्र करूया. खेकड्यांना मसाला आता कसा लागेल बघूया. हा बघा माल तर रेडी झाला एकदम, मसाला लावून खतरनाक. आता मस्तपैकी कौलांचा सेटअप लावूया आणि फ्राय करूया कौलावरती. कौलं एकदम क्लीन करून ठेवली होती, मस्तपैकी सुकली. आता चला आता मस्तपैकी लावूया. इथे जरा एक दगड अजून लावायला लागेल. चला विस्तो पेटला एक नंबर असा. थोडंसं तेल टाकूया कौलावरती, थोडीशी क्रॉसच पाहिजे होती. हे बरोबर आहे, मला वाटतं ह्याच्यातलं तेल बाहेर येईल. हो, सगळं तेल चुलीत जाणार. चला तर हे टाकलं तेल. आता मस्तपैकी तांबोशी फ्राय करूया सुसाटमध्ये. हे बघा मस्तपैकी मासे ठेवलेत कौलावरती फ्राय व्हायला. चिपकायला नको खाली, फक्त तेल लावूया वरून थोडंसं.
खेकड्यांना आधी तेल लावूया. इकडे खेकडे पण ठेवलेत ह्या कवळावरती. खेकडे लवकर फ्राय होणार नाही मला वाटतं, उशीर लागेल थोडासा खेकड्यांना. आरामात फ्राय होतात, आपल्याला काही घाई नाही आहे, फक्त मासे चांगले फ्राय होतात. तर हे बघता इकडे डेंगे आहेत, भाजूया. चुलीत टाकला आतमध्ये. हा एक आहे. डेंगे आहे ना विस्तवातले मस्तपैकी आवाज करत भाजायला लागले, पूर्ण लाल लाल झालेत बघा. हवा एवढी आहे ना इकडे, खाली असून पण एवढ्या. आग बघा कसली पेटते एकदम सुसाटमध्ये. मला वाटतं खेकडे खालून फ्राय झाले असतील, परतायला पाहिजे. हे बघा मस्त फ्राय झालं खालून. त्याला पलटूया. मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे, ज्याच्यावरती आपण मासे ठेवले होते ना ज्या कौलावरती, ते कौल मध्येच फुटलं आणि असं मध्ये पडलं. तर तांबूशीकडे ताटामध्ये काढलो आहे आणि एकदम शिजली. ही बघा उचलताना अक्षरशः तुकडे पडले. काय करूया, पडतायत, नाही तर असं भाजायला पाहिजे होतं, मस्त लागले असते. थोडासा त्याला फ्लेवर देऊया आगीचा. त्याला पण फ्राय झाला आहे बघ. खेकडे काढूया आता, नाही तर काळे होतील. बघा वाव, खेकडा खूपच मस्त झाला आहे. आता लागतो कसा ते बघूयाच, आधी काढून ठेवतो याला. वाव, ह्याच्यावरती 2 पीस आहेत तांबूशेचे. हा भाजू दिलेला डेंगा. खेकडा एकदम मस्त फ्राय झाला आहे. मासे पण फ्राय झाले चांगले, पण तेवढ्यातच कौल फुटलं आणि माशाचे पीस उचलले ना सगळे तुटलेत, पण फ्राय झालेत चांगले एकदम. हे बघा म्हणजे अक्षरशः ना तुटून पडत आहेत उचललात की. हे बघा जबरदस्त. टेस्ट बघूया करू ना. काटा आहे. अजून थोडासा फ्राय होतो ना कडकवाला, खूप अफलातून टेस्ट आली असती. आता पण खूप भारी लागतोय, पण जे साधारण कडक झालेत ना त्यांना खूप खतरनाक टेस्ट आहे. म्हणजे मगाशी आपण डेंगे भाजले होते ते तसेच आहेत, पण मला वाटतं खेकडा एकदम असा भरीव नव्हता. डेंगे तर एवढे भरीव नव्हते. हे बघा. या मित्रांनो मस्तपैकी मासा खाऊया कौलावरती फ्राय केलेला. खूप भारी लागतोय मासा. सॉफ्ट झाला ना तरी त्याला एक मस्तपैकी स्मोकी फ्लेवर आलाय आणि प्रॉपर शिजला एकदम. चटणी पाहिजे होती, चटणी याच्यासोबत एकच नंबर लागतोय. आपण तव्यावरती फ्राय करतो ना त्याच्यापेक्षा खूप वेगळी टेस्ट आहे. आपण चिकन वगैरे रोस्ट करतो ना तसा एक स्मोकी फ्लेवर आला याला. खेकडा बघूया. अरे वा, लगेच तुटला. खेकडा एकदम फ्राय झाला चांगला. हा बघा हाताने चिवलतोय अक्षरशः. डेंग्यांमध्ये मांस नव्हतं ना तरी पण पेंद्यामध्ये मांस बरचसा आहे. अफलातून. वरून आपण तेल टाकलंय ना, तेलामध्ये चांगलं एकदम मांस ना फ्राय झालं. जबरदस्त. पेंदा भरलेला आहे. वाव, तुम्हाला लांबून ना समजणार नाही. टेक्स्चर बघा कसलं खतरनाक आलंय. जबरदस्त फ्राय झालंय. हा बघा. आणि डेंगे पोकळते साधारण, पण ह्याच्यामध्ये मांस बघा, हे सगळं मांसच आहे. तेल पण बाहेर येते बघा. तर मासा पूर्ण संपलाय, फक्त 2 खेकडे बाकी आहेत. तर मस्तपैकी खेकडे खातो आता, नंतर भेटतो. तर मित्रांनो तांबोशी 1 आणि 4 खेकडे मस्तपैकी खाऊन झालेत. खूपच भारी झालेले खेकडे, तर एक नंबर फ्राय झालेले. मित्रांनो बरेच वाजलेत, ऊन पण खूप आहे, अजून ऊन पण कमी होत नाही. तर गाडी बघताय आपली जंगलात गाडी आणली आहे आज. तर रस्ता एकदम असा खास नाही आहे, इकडून ह्याच्यातनंच आणली आहे टाळ्या बिळ्यातून. तापली असेल मरणाचीच. हा बघा हा असा रस्ता आहे. तर मेन रोडपासून ना हे बरंचसं आत लांब आहे, जवळजवळ 2-3 किलोमीटर होईल आरामात. आपण कायम इकडे कुकिंगला येतो, ह्याचं एक कारण म्हणजे इकडे शांतता असते. स्पॉट चांगला आहे मस्तपैकी कातळाचा. आपल्या व्हाळात गेलो ना तर असा स्पॉट नाही भेटत एकदम चांगला. आणि दुसरी गोष्ट इकडे कोण नसतं, एकदम सायलेंट सगळा.
तर आता पटापट कल्टी मारतोय. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.